साहेब, दालन वाटप झाले काल आणि दालन वाटपावरही आता नाराजीची चर्चा आहे. म्हणजे पहिले मंत्रिपद मिळालं नाही, मग पालकमंत्रीपद मिळालं नाही, आता दालन वाटपावरनं नाराजी. काय सत्य आहे? मी नागपूर अधिवेशनानंतर संभाजीनगरला आलोय. संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना भेटणे, आलेल्या शुभेच्छाचा स्वीकार करणे आणि काल मी गेलो होतो बीडला. देशमुख सरपंचाची जी हत्या झाली त्या तपासामध्ये त्या ठिकाणी मी आणि मंत्री उदय सामंतजी आम्ही दोघंजण गेलो, तिथं व्हिजिट केली होती. आणि काल मला कळालं दुपारून की काही दालनाचे वाटप झालेले आहेत, काही बंगल्याचे वाटप झालेले आहेत. कोणतंही दालन असलं, कोणताही बंगला असला, त्यामुळे मंत्री असलेल्या पदाला कुठं धक्का लागत नसतो. म्हणून तुम्ही कोणत्या दालनामुळं आम्ही नाराज असण्याचं मला तरी वाटत काही कारण नाही. आता काही अधिक मंत्र्यांना वाटतं किंवा थोडंसं चॉईसचा भेटला असतं तर बरं आहे, परंतु सर्वांना ते देता येत नाही, हे तेवढं सत्य आहे. काही अडचणी ह्या दालन वाटप करताना मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा आल्या असतील, म्हणून आम्ही कुणी त्यांच्यावर नाराज नाहीत. कोणत्याही दालनामध्ये गेलं म्हणून मंत्र्याचा हुद्दा चेंज होत नाही किंवा त्याचा अधिकार चेंज होत नाही. आपल्याला काम जिथे बसायला भेटलं त्या ठिकाणी करणार आहोत. मी स्वतः आणखी माझं दालन कुठंही मी पाहिलेलं नाही. कदाचित शुक्रवारी जाऊन मी ते पाहणार आहे. कुठंतरी एक फ्लॅट वगैरे दिलेला आहे, त्याच्याकडेही आणखी मी पाहिलेलं नाही. परंतु जे काही सरकारने ते दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्याबद्दल वाद घालण्याचं काही कारण नाही.